श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष सुरू झालं की पहिला जो येणारा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत. मराठी महिन्यामध्ये मकर संक्रांत पौष महिन्यामध्ये येते. यावर्षी म्हणजे 2025मध्ये मकर संक्रांत 14 तारखेला आलेली आहे, 14 जानेवारी. तसेच 13 तारखेला भोगी, 15 तारखेला किंक्रात आहे. 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी सकाळी 8:54 जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. स्थानिक वेळेनुसार वेळेत हा फरक असेल. मकर संक्रांतीच्या दिवशी फलदायी मुहूर्त सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, हातात गदा घेतली आहे, केशराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने ते सर्प आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहे. वार नाव मोहदरी आहे. तसेच नक्षत्र नाव देखील मोहदरीच आहे. सामुदायिक मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायुव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे, गाईला घास, गूळ, तीळ, अन्न, तिलपात्र, सोने, वस्त्र, गाय, घोडा या वस्तू तुम्ही दान करू शकता. संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य कामे कोणती ती म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत काढणे, गाय म्हशींची धार काढणे हे वर्ज्य कामं आहेत. मकर संक्रांतीचे नाव मकर संक्रांत का पडले हे आपण पुढील कथेत जाणून घेणार आहे. मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसाचा वध करून त्याची मस्तक मंदार पर्वतावर पुरले. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशीत सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये नदी स्नान करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. गंगा, गोदावरी, प्रयाग, यमुना आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष महत्त्व आहे असं देखील सांगतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केलेल्या जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. 2025च्या संक्रांतीसाठी देवीने पिवळ्या व केशरी रंगाच्या छटा असलेले वस्त्र परिधान केले आहे. हा रंग तेज आणि ऊर्जेचे प्रतीक असून सूर्याच्या उगमाशी संबंधित आहे. भक्तगण श्रद्धेने पिवळ्या रंगाच्या कपड्याचा वापर टाळतात कारण हा देवीसाठी राखून ठेवला जातो. यामुळे लोक वेगवेगळ्या रंगाचे परिधान करतात आणि देवीच्या तेजाचे स्वागत करतात. मकर संक्रांतीपासून दिवस वाढायला सुरुवात होते. इतके दिवस असलेल्या काळोख्या मोठ्या रात्रीचा काळ्या रंगाचे कपडे घालून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे घातली जातात. त्यामागे वैज्ञानिक कारण असे असावे की जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. तसेच थंडीच्या दिवसात उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी. आपल्याकडे काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग मानला जातो. शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत, परंतु संक्रांत या सणाच्या दिवशी हा काळा रंग घातला जातो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाच्या लाडूचे सेवन केले जाते. 2025मधील 14 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि